तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, 1000 एकर शेती पाणी पाजणार हा जॅकवेल आज बंद का पडलं त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा तर सगळं सांगतो. 2019ला पूर कुठवर आलता आणि 2021ला किती वेळा पूर येऊन गेलाय, कुठवर येऊन गेलाय, सगळं डिटेल सांगतो. तर ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर चला मग जाऊया, कशासाठी बंद झालं सगळं सांगतो. तर चला मित्रांनो, तिथं आपण जाऊया. आणि बंद कशामुळे पडलं ते आता तुम्हाला सांगतो. तर आधुनिक काळामध्ये जे मोटरी असं इव्हॉल्युएशन होत गेलं ना, तर मोटरी आली आणि स्वतःच्या पाईपलाईन वगैरे सगळे शेतकरी करायला लागले. त्यामुळे ही इरिगेशन जी आहे बंद पडली. आणि ही इरिगेशनचे जे ओनर आहेत, म्हणजे हे जॅकवेलचे जे ओनर आहेत, श्री बाबू काका श्रीगावकर आहेत. आणि तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे कधी कधी पूर आला तर सगळे इथं डिटेल डेट लिहिलेले आहे आणि म्हणजे मेन्शन केलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसायला आले मागं नदी आहे. आणि इथनं 1000 एकर शेतीला पाणी पाजलं जात होतं पूर्वीच्या काळात. आणि तुम्हाला जर सगळं डिटेली जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी ह्याच्याबद्दल पार्ट 2 आणि बनवेन, तुम्ही कमेंट केला तर. आणि बघू शकता मित्रांनो, इकडे ट्रान्सफॉर्मर ते होते आणि इकडे आताचे ट्रान्सफॉर्मर आहेत. आणि तुम्ही जॅकवेलचे जर ट्रान्सफॉर्मर कुठं होते बघायचं असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मी दाखवतो ते. आणि समोरून असं दिसते. आणि इकडल्या आमच्या गावाला तिन्ही बाजूनं नदी येडा मारल्या, म्हणजे फक्त जायला एका बाजूलाच वाट आहे. हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जॅकवेलमुळं आमच्या म्हणजे गावाची जे आर्थिक परिस्थिती पुढं आल्या ह्या जॅकवेलमुळंच. आणि इथं बघू शकता हे जॅकवेलचं फाउंडेशन आहे मित्रांनो. आणि हे आमचं जॅकवेल. तर तुम्हाला सगळं पाईपलाईन वगैरे सगळं दाखवायचं असेल तर कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.